मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. स्वाध्याय 1.5 प्रश्न क्रमांक 1. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल. बघा 2,000. आता थोडस काय करायचंय, आपण डोकं लावायचंय. काय डोकं लावायचंय ते सांगतो. 2,000 शेवटी म्हणलेत का नाही? किती म्हटले? 2,000. मग हजारच्या मागे किती शून्य पाहिजे रे? 3. आता इथं किती येतं? 200च आहेत, पर्याय कट. इथं किती आहेत? 200च आहेत, पर्याय कट. इथं किती शून्य आहेत? 1 2 3. आता तुम्ही म्हणता सर ह्याच्यात आहे ना, पण इथं किती झाले? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे हा पण पर्याय कट. राहिलं कोणतं? बघा, एकक, दशक, शतक, हजार, 2,000 आणि इथं किती? 2 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला? 3 नंबरचा. पर्यायातून सुद्धा आपल्याला जाता येतं. कळलं का? डायरेक्ट कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा पर्यायातून सुद्धा जाता येतं. आता पुढं प्रश्न क्रमांक 2. बघा, या संख्येतील कोणत्या? इथं दिलेली संख्या आहे बघा. कोणती संख्या? कोण वाचल? कोण वाचल? वाच. 5,43,823. बघा, 5,43,823 ही संख्या दिलेली. आणि आता काय म्हटलंय? 3च्या स्थानिक किमतीतील फरक. बघा, 3च्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला शोधायचा आहे. मग या 3ची स्थानिक किंमत संख्या खाली लिहितो. 5,43,823. 3 याची 3ची स्थानिक किंमत किती आहे? बघा, 3 नंतर किती घर आहेत? 1 2 3. म्हणजे 3 शून्य मांडायचे. म्हणजे किती झाली याची स्थानिक किंमत? किती? 3,000. त्याच्यानंतर याची किंमत किती? 3च. ह्यांच्यातला फरक विचारलाय. मग 3,000 मधून 3 गेले. बघा, इथं 3 आहेत, 2 राहिले. इथं किती झाले? 10. हातचा गेला 1 9. इकडं 10 झाले. हातचा घेतला 9. इथं 10 झाले. 10तून 3 गेले 7. 9,900 9,900 2. 2,900 किती? 97. पर्याय कुठे? पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 3. 47,569 या संख्येतील दशसहस्र त्याला 10,000 स्थानचा अंक कोणता? बघा, आधी संख्या लिहून घेऊया. काय बोलले? 10,000 या स्थानाचा. इथं एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. कोणता अंक सापडला रे बाबांनो? कोणता? 10,000. 4 वाला अंक. 4 वाला पर्याय कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर. कळलं? प्रश्न क्रमांक 4. बघा, 44,444 या संख्येतील बघा कुठला सांगितला त्यांनी? दशक स्थान आणि सहस्र. सहस्र म्हणजे कुठलं? हजार स्थान च्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. बघा काय विचारली? स्थानिक किमतींची बेरीज विचारली आपल्याला त्यांनी. बघा, संख्या कोणती दिली ती आधी लिहून घेऊ. 44,444. दशक स्थानचा अंक कुठे आहे? हा दशक स्थान. सहस्र हजार. एकक, दशक, शतक, हजार स्थानचा अंक. मग आता आपल्याला काय करायचंय? यांच्या अंकांची बेरीज. मग हजार स्थानचा अंक किती झाला? 4. किती घर? 1 2 3 0.
1 2 3 प्लस दशक स्थानी बघा 4 आहे, त्याच्यानंतर किती घर 1 म्हणजे 1 4 आणि 0 यांची काय करायची बेरीज. किती आली बेरीज 0 4 0 4 म्हणजे किती आली बघा 4040. पर्याय कुठे दिसतोय पर्याय क्रमांक बी नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5 56 लक्ष. आता लक्षला लाख पण म्हणतात, लक्षला काय म्हटलं जातं लाख पण म्हटलं जातं. 56 लक्ष 84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता हा आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे. आता याचे पर्याय पण दिलेले आहेत. काय पर्याय दिलेत बघा इथं देतो पर्याय. कोणते पर्याय दिलेले आहेत बी वाला पर्याय आहे 79,700. सी वाला पर्याय 7,970 आणि डी वाला पर्याय 797. आता बघा 56 लक्ष 84,321 ही संख्या आपल्याला काय करायची आहे लिहायची आहे. किती म्हटले 21. किती 21 321. मग इंग्लिश मध्ये लिहितो 1 2 3 321. किती हजार बोलले 84,000 हजार. पुढे काय बोलले 56 लक्ष म्हणजे काय करावं लागेल आता हा बघा झाले का 56,84,321. पुढे काय म्हटले चला 8 आणि 3 कोणती संख्या म्हटली 8 आणि 3 अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे. मग 8 ची स्थानिक किंमत शोधा. बघा 8 किती घर 1 2 3 4 1 2 3 4 नंतर कुठले 3 नंतर किती घर 2 घर 1 2 यांची काय करायची वजाबाकी करायची. काय करायची वजाबाकी. 0 0 इथं किती येतील 7 राहिले इथं 9 इथं किती होतील 10 10 तून 3 गेले 7 9 7 79,000 किती 700. पर्याय क्रमांक सांगा. पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचं उत्तर. कळलं. आता प्रश्न क्रमांक 6 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे. स्थानिक मूल्य बघा इकडं एक स्थानिक मूल्य लिहून घेऊ. एक तर स्थानिक मूल्य 1 नंतर किती संख्या 1 2 3 4 मग किती शून्य 4 शून्य. नंतर पुढचं 8 नंतर किती 1 2 3 1 2 3 7 नंतर 2 5 नंतर किती 1 आणि शेवटी 9. सांगा कोणाचं स्थानिक मूल्य जास्त. कोणाचं स्थानिक मूल्य जास्त कोणाचं या संख्येचं स्थानिक मूल्य जास्त म्हणजे कुठला पर्याय पर्याय क्रमांक 1. कळलं. प्रश्न क्रमांक 7 980 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल याचा अर्थ काय एक अंक परत लिहायचा एकदाच लिहायचा डबल रिपीट करायचा नाही. पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तर किती 3 अंकी संख्या बनवता येतील. यांच्या किती अंकी संख्या बनवायच्या आपल्याला 3 अंकी संख्या बनवायच्या. बघा आता कोणती संख्या दिलेल्या आहेत 980 पहिला 980 एक झाली. त्याच्यानंतर 890 दुसरी झाली. त्याच्यानंतर 908 त्याच्यानंतर काय येईल 809 किती झाले किती 4 तुमच्या किती निघल्या 4च निघल्या. ह्या किती झाल्या मोजायच्या त्या किती झाल्या 4. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 7चं उत्तर पर्याय क्रमांक 1 4. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 1.5 या ठिकाणी काय झाला संपला.